श्री स्वामी समर्थ। स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये। आजचा दिवस तुम्हाला खूप छान सुख समाधानाचा जाओ ही स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आज या नवीन व्हिडिओला सुरुवात करते। तर मित्रमैत्रिणींनो, गुरुवारी आलेली आहे सफला एकादशी आणि त्या दिवशी मार्गशीर्ष महिन्यातील चौथा गुरुवार आहे। त्या दिवशी आपल्याला उद्यापन देखील करायचं आहे। तर या शुभ योगावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। तर ते कशाने काढायचं आहे, कुठे काढावं, कोणत्या वेळेमध्ये काढावं याबद्दलची माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तर बघा, सफलता एकादशी ही विशिष्ट महत्त्वाची असते, कारण ती भगवान श्रीहरी विष्णू देवांच्या उपासनेसाठी प्रसिद्ध मानली जाते। या दिवशी केवळ उपवासच नाही तर योग्य पूजा अर्चा सकारात्मक चिन्हांचा उपयोग केल्याने घरामध्ये सुख शांती आणि समृद्धी येते। पारंपरिक मान्यता अशी आहे की याच दिवशी केलेली पूजा घरातील दुःख अडचणी वाईट शक्ती आणि दारिद्र्य दूर करते। स्वस्तिकांचं खूप महत्त्व आहे, तर त्यामुळे आपल्याला कोणत्या ठिकाणी नेमकं स्वस्तिक काढायचं आहे, ते कशाने काढायचं आहे आणि का काढायचं आहे याबद्दलची सविस्तर माहिती आजच्या या नवीन व्हिडिओमध्ये मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे। त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत नक्की बघा। चॅनलवरती तुम्ही जर हा व्हिडिओ पहिल्यांदा बघत असाल तर चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा आणि असेच नवनवीन माहितीपूर्ण व्हिडिओ बघण्यासाठी समोरील बेल आयकॉनलाही प्रेस करा। तर बघा, स्वस्तिक हा शुभ चिन्ह मानलं जातं आणि तो हिंदू धर्मात सकारात्मक ऊर्जेचा प्रतीक देखील मानलं जातं। याला गणपती बाप्पांचं स्वरूप मानलं जातं आणि त्याचा संबंध हा संपत्ती समृद्धी आणि यशाशी जोडला गेलेला आहे। स्वस्तिक 4 दिशांना सकारात्मक ऊर्जा पसरवत असते असं शास्त्र देखील सांगते। आता स्वस्तिक काढण्याचे स्थान तुम्ही 3 पैकी कुठेही एका ठिकाणी घरामध्ये काढू शकता। तर सर्वात पहिलं स्थान म्हणजे मुख्य आपला जो मेन दरवाजा असतो, तर त्या दरवाजावरती तुम्हाला हळदीने किंवा चंदनाने स्वस्तिक गुरुवारच्या दिवशी काढायचं आहे। प्रथम आपल्याला दरवाजा स्वच्छ पुसून घ्यायचा आहे आणि त्यावरती आपल्याला एक स्वस्तिक काढायचं आहे। त्यानंतर आता दुसरं स्थान म्हणजे पूजाघर। आता पूजाघरमध्ये तुम्ही म्हणजे आपलं देवघर जे आहे, तर देवघरामध्ये देखील तुम्ही स्वस्तिक काढू शकता। तिथे देखील हळदीने काढू शकता किंवा हळद कुंकू मिक्स करून त्याने तुम्हाला आपल्या देवघरामध्ये स्वस्तिक काढायचं आहे। तिसरी जागा म्हणजे आपलं धन ठेवण्याची तिजोरी अलमारी किंवा तुम्ही जिथे कुठे ठेवत असाल तिथे तुम्हाला हे स्वस्तिक योग्य पद्धतीने काढायचं आहे। स्वस्तिक काढताना आपल्याला 4 स्वस्तिकमध्ये डॉट द्यायचे आहे, साईडला 2-2 लाईन ओढायचे आहे। तर सर्वात अगोदर स्वस्तिक काढण्यासाठी आता तुम्हाला कोणतं साहित्य घ्यावं लागणार आहे, म्हणजे ते आपल्याला नेमकं कशाने काढायचं आहे। तर हळद कुंकू किंवा लाल गेरू जो असतो, तर त्या गेरूने देखील तुम्ही काढू शकता। गेरूने काढा किंवा हळद कुंकू मिक्स करून तुम्ही काढू शकता। आता समोरची गोष्ट म्हणजे अशी आहे की पांढरा चॉक किंवा बारीक ब्रश स्वच्छ पाणी व पंचामृत तुम्ही त्यामध्ये वापरू शकता ते ओलं करण्यासाठी। ज्यांच्याकडे नसेल त्यांनी गुलाबजल किंवा गंगाजल किंवा साधं स्वच्छ पाण्यामध्ये तुम्ही जर हे गेरू मिक्स केला आणि त्याने देखील तुम्ही काढू शकता। आता त्यानंतर घराची आपल्याला सर्वात प्रथम काय करायचं आहे की आपल्याला घराची स्वच्छता करून घ्यायची आहे। अंगणामध्ये थोडंसं अंगण घर आपल्याला स्वच्छ करून घ्यायचं आहे। अंगणामध्ये आपल्याला हळद पाण्यामध्ये थोडीशी मिक्स करून त्या पाण्याचा सडा आपल्याला आवर्जून एकादशीच्या दिवशी गुरुवारच्या दिवशी शिंपडायचा आहे। आता शुभ मुहूर्त पाहून आपल्याला हे स्वस्तिक काढायचं आहे। पहिल्यांदा हळदी कुंकूने ओळगा काढून स्वस्तिक आपल्याला रेषा आखून घ्यायच्या आहे। स्वस्तिकच्या 4 कोपऱ्यांवरती आपल्याला तिळाच्या तेलाचे दिवे लावायचे आहे। स्वस्तिक काढण्याची शुभ वेळ कोणती, तर पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळी म्हणजे प्रदोष काळामध्ये तुम्ही एकतर काढा किंवा सकाळी तुम्ही 10 वाजेपर्यंत केव्हाही काढू शकता। ज्यांना नाही शक्य झालं त्यांनी दिवसभरामध्ये केव्हाही काढू शकता, असं काही नाही। परंतु
पहाटे किंवा सूर्यास्ताच्या वेळी स्वस्तिक काढणे हे सर्वाधिक शुभ मानलं जातं, कारण या वेळेला वातावरण शांत आणि सकारात्मक असते. वैज्ञानिक दृष्टिकोनातून स्वस्तिक हा शाश्वत ऊर्जेचं प्रतीक मानलं जातं. यामुळे वातावरणात सकारात्मकता टिकून राहते आणि घरातील नकारात्मकता जी आहे तर ती कमी होत जाते. हळद व कुंकू उपयोग घरातील जंतू कमी करण्यासाठी अतिशय फायदेशीर मानली जाते. कर्मकांडातील फायदे म्हणजे स्वस्तिक काढल्याने आपल्या घरातील जे काही अडचणी, अडथळे आहेत, दुःख आहेत, संकटे आहेत तर ते दूर होतात. पारिवारिक कलह कमी होतो आणि घरामध्ये सुख, शांती, समृद्धी वाढत जाते. दारिद्र्य दूर करण्यासाठी हे अत्यंत प्रभावी हे स्वस्तिक चिन्ह मानलं जातं. तर मित्रमैत्रिणींनो, तुम्हाला या उपायांचा अनुभव घेतल्यावर काय बदल जाणवतो किंवा फरक जाणवतो तो मला कमेंटद्वारे अवश्य कळवा. तर आजच्या व्हिडिओमध्ये इतकीच माहिती होती. कशी वाटली नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा. परत भेटूया नवीन माहितीसोबत, नवीन व्हिडिओंसोबत. तोपर्यंत सर्व माझ्या यूट्यूब परिवाराला श्री स्वामी समर्थ.